केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी DYFIने सोलापुरात 24 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनाला ऐक्य दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले। DYFIचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली। केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथील जंतर मंतरवर आपल्या भारताचे थोर शास्त्रज्ञ, पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी त्या ठिकाणी जे विद्यार्थी आंदोलन करतायत की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। नीट परीक्षेमुळे जे देशामध्ये गोंधळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सरकारचं थेट हस्तक्षेप नाही आहे आणि सरकार त्याला जबाबदार आहे, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आज गेले 19 दिवसापासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। पण आजही सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही। ही लोकशाहीची पद्धत नाही आहे, हा लोकशाहीला धोका आहे। एकीकडे म्हणायचं हे आमचं कल्याणकारी सरकार आहे, हे आमच्या जनतेचं सरकार आहे आणि जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करत असताना जर जनता विरोधी धोरण राबवत असतील तर या सरकारला सत्तेवर बसण्याचा नैतिक अधिकार नाहीये। म्हणून सोनम वांगचुक यांनी जो लढा सुरू केलेला आहे, जे अन्नत्याग आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय 24 तासांचा लाक्षणिक अन्नत्याग उपोषणाला आम्ही सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये मी स्वतः आहे, अनिल वासम, माझे साथी आहेत, आमच्या राज्याचे संघटनेचे राज्याचे सचिव दत्ता चव्हाण, जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, सहसचिव विजय हरसुरे आणि आमच्या संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सनी शेट्टी। आम्ही या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे नैतिक मूल्य जपण्यासाठी आणि त्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। 24 तासात प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन अखंडित सुरू ठेवण्याचा इशाराही DYFIने दिला आहे।